नमस्कार मित्रांनो, जो व्हिडिओ मी करणार आहे तो ऐकून आपल्यापैकी अनेकांना राग येणं स्वाभाविक आहे, धक्का बसणं स्वाभाविक आहे. अर्थात या व्हिडिओच्याद्वारे मी एक शक्यता वर्तवून दाखवत आहे, पण ती शक्यता खरी खोटी ठरली तरी त्याच्यातनं व्हिडिओचा जो कंटेंट आहे तो बदलणार नाही आहे. शक्यता म्हणा, भीती म्हणा, ही आहे की जर पाकिस्ताननी अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये वाटाघाटी करण्याचा जो प्रयत्न चालवलेला आहे त्याला यश मिळालं तर यावर्षीचं नोबेल शांतता पारितोषिक फील्ड मार्शल असीम मुनीर यांना मिळाल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. असीम मुनीरला नोबेल शांतता पारितोषिक मिळालं तर 140 कोटी 150 कोटी भारतीयांच्या तळपायातली आग मस्तकात जाईल आणि त्यामुळे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येणं की तुम्ही असा विचार तरी कसा करू शकता, स्वाभाविक आहे. आणि म्हणून नोबेल पारितोषिक थोडं बाजूला ठेवा. पण पाकिस्तानला एवढं महत्त्व का मिळतं आहे? पाकिस्तान खरंच दलाल देश आहे का? जोगसत्तांनी त्याच्यावर व्हिडिओ केला होता की हे भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांना शोभत नाही वगैरे. आणि म्हणून म्हटलं की या व्हिडिओमध्ये पाकिस्तानला महत्त्व का मिळतं आहे, कारण व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट यांनी पत्रकारांशी बोलताना फक्त पाकिस्तान म्हणजे पहिले 4 देश होते, तुर्की, इजिप्त, सौदी, पाकिस्तान, त्यांनी नाव घेताना सांगितलं पाकिस्तान आता एकटं वाटाघाटी करत आहे आणि पाकिस्तानचं त्यांनी खूप कौतुक केलं, त्याचं स्वागत केलं. याच्यातनं काय समजून येतं ते नीट समजून घ्या. पाकिस्तानचं महत्त्व का वाढलं हे लक्षात घेण्याच्या पूर्वी पाकिस्तानचं महत्त्व का कमी झालं हे लक्षात घेणं आवश्यक आहे. पाकिस्तानचं महत्त्व त्याच्या भूगोलामुळे आहे. पाकिस्तानची रचनाच अशासाठी केली होती ब्रिटिशांनी. म्हणजे हिंदू मुस्लिम फूट पाडले वगैरे या सगळ्यात गोष्टीत मी जात नाही. जेव्हा पाकिस्तान करायचं ठरवलं तेव्हा पाकिस्तान अशा प्रकारे तयार केला गेला की ज्याच्यातनं भारताच्या कपाळावर एक भळभळती जखम राहील. पण पाकिस्तानला मुद्दामून एक तकलादू, एक कमकुवत राष्ट्र करण्याचा डावही ब्रिटिशांचा होता. आणि त्यामुळे हा जो सगळा प्रदेश पाकिस्तानला मिळाला, पाकिस्तानची नेहमी तक्रार असते की ओसाड वाळवंटी प्रदेश आम्हाला दिला. त्यांना खरं तर उत्तर प्रदेशमध्ये काशी, मथुरा, अयोध्या हा सगळा भाग पाकिस्तान म्हणून हवा होता, कारण पाकिस्तानची निर्मितीची चळवळ पंजाबमध्ये किंवा सिंधमध्ये झाली नाही, ती उत्तर प्रदेशात संयुक्त प्रांतात मुख्यतः सुरू झाली. आणि त्यामुळे पाकिस्तान हा कायम गरीब मागासलेला राहील याचीही तजवीज करण्यात आली. आणि त्याच्यामुळे पाकिस्तान कायम कोणत्या ना कोणत्या तरी देशावर, खास करून ब्रिटनवर विसंबून राहील. पाकिस्तानचा भूगोल महत्त्वाचा आहे, कारण तेव्हा भारतावर तिकडनं लक्ष ठेवता येईल, सोव्हिएत रशियावर लक्ष ठेवता येईल आणि चीनवर लक्ष ठेवता येईल, असं तेव्हा ब्रिटिशांचं धोरण होतं. आणि पाकिस्ताननी ते धोरण पहिल्यापासून, स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानचं धोरण हेच होतं की जो आपला मालक आहे, जो आपला पालक आहे, त्याच्याशी एकनिष्ठ राहून त्याला हवं ते करून द्यायचं. त्याच्या पैशांनी देशाचं आधुनिकीकरण केलं गेलं आणि त्यामुळे देशाच्या सुरुवातीच्या दशकांमध्ये पाकिस्तानला खूप मोठ्या प्रमाणावर लष्करी सामुग्री मिळाली. पायाभूत सुविधांच्या बाबतीतही पाकिस्तानने अनेकदा भारताला मागे टाकले. तर सुरुवातीच्या दशकांमध्ये त्यांनी कारखाने उभारले नाहीत, त्यांनी विद्यापीठं उभारली नाहीत, पण त्यांना भारतापेक्षा चांगली लष्करी सामुग्री मिळाली, त्यांना भारतापेक्षा चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर सुरुवातीच्या काळात मिळालं. कालांतराने पाकिस्तानचे मालक बदलत गेले. ब्रिटनची जागा अमेरिकेने घेतली. मग पाकिस्ताननी चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये मध्यस्थी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचं फळ त्यांना हे मिळालं की बांगलादेश निर्मिती युद्धामध्ये अनंत अत्याचार करूनही पाकिस्तानकडे दुर्लक्ष करण्यात आलं. लोकशाहीचा गळा आवळल्यावरही पाकिस्तानला सांभाळून घेण्यात आलं. आज इराणच्या अण्वस्त्र तंत्रज्ञान कार्यक्रमाविरुद्ध अमेरिका आकाश पाताळ एक करते, पण पाकिस्ताननी स्वतः
अण्वस्त्र मिळवली आणि त्या अण्वस्त्र तंत्रज्ञानाचा त्यांनी जगाच्या अनेक देशांमध्ये चोरट्या पद्धतीने प्रसार केला. याबद्दलही अमेरिका मूग गिळून गप्प बसली. याचं कारण अमेरिकेसाठी पाकिस्तानचं महत्त्व होतं. दुसरीकडे पाकिस्तानने आणखीन एक अशी गोष्ट केली की आखाती अरब देश त्यांच्याशी पाकिस्ताननी चांगल्यापैकी मैत्री वाढवली होती. आणि याच्यात भारताचं अपयश की भारत तेव्हा या सगळ्या वैचारिक घोळामध्ये अडकून पडला असल्यामुळे आपल्याला पॅलेस्टिनियन दहशतवादी यासर अराफत, सद्दाम हुसेन हे सगळे आपल्याला भावंड वाटायचे, कारण ते समाजवादी आणि अरब राष्ट्रवाद वगैरे. आणि त्यामुळे आपण चुकीच्या लोकांची निवड केली. पाकिस्ताननी तेव्हा अमेरिकेच्या जवळचे असलेले सुरुवातीला शाह ऑफ इराण असेल आणि म्हणून त्यांचे शहाच्या काळात चांगले संबंध होते आणि नंतरच्या काळात सौदी, UAE यांच्याशी चांगले संबंध ठेवले. लक्षात घ्या, पाकिस्ताननी जेव्हा तालिबानला सत्तेवर आणलं तेव्हा त्या तालिबानला पाठिंबा देणारे देश संयुक्त अरब अमिरात, UAE आता जो सगळ्यात मॉडर्न देश आहे तो, आणि सौदी अरेबिया हे दोनच देश पाकिस्तानच्या व्यतिरिक्त तालिबानच्या दहशतवाद्यांना पाठिंबा देत होते. आणि त्यामुळे पाकिस्तान याच्यामध्ये बॅलन्स करत राहिला. सौदी अरेबियासाठी पाकिस्तान आधार होता, कारण सौदी अरेबियाला कायम आपल्या विरुद्ध कट कारस्थान होईल, सौद घराण्याची राजसत्ता उलथवली जाईल ही भीती असते. पाकिस्तान त्यांना भाड्याने सैनिक पुरवतो, पायलट पुरवतो, त्यामुळे पाकिस्तान त्यांना हवा असा वाटतो. मधल्या काळात असं झालं की 9/11 नंतर परिस्थिती बदलायला लागली. अरब स्प्रिंग नंतर अरब देशांची भूमिका बदलायला लागली, कारण पाकिस्तान या सगळं करता करता 1979 नंतर जो जिहादी इस्लाम पाकिस्तानने स्वतःला टोचून घेतला त्याचे पाकिस्तानवर परिणाम व्हायला लागले. पाकिस्तानची अर्थव्यवस्था बसायला लागली, धार्मिक कट्टरतावाद, मूलतत्ववाद वाढायला लागला. आणि हे सगळं होत असताना अरब देशांकडनं जे पालनपोषण केलं जात होतं, दहशतवादासाठी जो पैसा येत होता तो दहशतवादासाठी वापरला होता, ते बंद झालं. आणि मग पाकिस्ताननी अरबांची साथ सोडली. सौदी अरेबिया आणि UAEच्या युद्धात, येमेनमधल्या युद्धात ते पडले नाहीत आणि तेव्हापासून अरबांनी त्यांना झिडकारलं. नरेंद्र मोदी सरकारने पहिली जर कुठली चूक सुधारली असेल तर ती आखाती अरब देशांशी चांगले संबंध प्रस्थापित केले. धुरंधरमध्ये हीच गोष्ट आहे. आणि मग एकदा अरबांची खप्पामर्जी झाल्यावर अमेरिकेलाही पाकिस्तानमध्ये तसा काही रस उरला नव्हता, कारण अफगाणिस्तान त्यांच्यासाठी डोकेदुखी झाली होती. पाकिस्तानचा दहशतवादाला सपोर्ट त्यांना मान्य होता. इराकमध्ये काही निघण्यासारखं नव्हतं आणि त्यामुळे पाकिस्तानकडे दुर्लक्ष व्हायला झालं. पाकिस्तान आतमधल्या गर्तेत सापडत गेला. आता पुन्हा पाकिस्तानमध्ये जे सरकार आहे त्याच्यामध्ये जसे म्हटलं की शरीफ कुटुंबीय आहेत, ते सौदी अरेबियाच्या अतिशय जवळचे आहेत. आसिम मुनीर आहेत, ते स्वतः लष्करी अधिकारी असताना त्यांचे अमेरिकेच्या सेंटकॉम आणि यांच्याशी चांगले संबंध होते. आणि पुन्हा एकदा चीनकडनं अमेरिकेकडे, कारण मधल्या काळात पाकिस्तान आणखीन तुर्कीकडे आणि चीनकडे सरकत गेला, पण आता तो पुन्हा सौदी अरेबियाकडे, अमेरिकेकडे सरकतोय. ज्याला जे हवं आहे त्याला ते देणं हे पाकिस्तानसाठी नेहमीच होतं. आणि त्यामुळे आता आज जर तुम्ही बघितलं असेल तर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ सौदी अरेबियाला गेलेत, कारण सौदी अरेबियाशी त्यांचं घनिष्ठ नातं आहे. नवाज शरीफ यांच्याविरुद्ध कारवाई झाली, भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांना, आरोपाविरोधात त्यांना शिक्षा झाली, त्या सौदी अरेबियामध्ये ते जाऊन राहिले होते. आणि दुसरीकडे आसिम मुनीर आहेत, ते इराणला गेलेले. आणि या सगळ्यामध्ये अमेरिकेला पुन्हा पाकिस्तानमध्ये काहीतरी व्हॅल्यू दिसायला लागलेली आहे. जे पाकिस्तानचा जो मूळ उपयोग होता, जागतिक महासत्तांच्या मध्यभागी असलेला दलाल देश, ती पाकिस्ताननी ओळख पुन्हा एकदा प्रस्थापित केलेली आहे. भारताला मध्यस्थीची संधी न मिळण्याचं कारण अमेरिकेला आपल्या पट्ट्यांनी बांधलेला कुत्रा हवा आहे. अमेरिकेला किंवा कुठल्याही महासत्तेला दुसरी एक उगवती महासत्ता आपल्या ताटातली भाकरी उचलून न्यायला नको असते. भारत कितीही मित्र असला, भारत अमेरिका संबंध चांगले होते आहेत, राहतील, पण भारताने या गोष्टी करणं अमेरिकेला मान्य नाही. अमेरिकेला ते स्वतःच्या हातात ठेवायचं आहे. आणि त्यामुळे जरी भारताची कितीही पात्रता असली तरी भारताला ही संधी अमेरिका देणार नाही. सुरुवातीला जसे म्हटलं की सौदीच्या पाठिंब्याने हे पाकिस्तानला मिळालं, पण आता पाकिस्तान स्वतः, म्हणजे आता एकट्या पाकिस्तानवर ही जबाबदारी टाकते. कारण अमेरिकेला जी जाणीव झालेली आहे
एकीकडे चीन पुढे जात असल्याची जाणीव झालेली आहे, दुसरीकडे या युद्धात इराणनी ज्या प्रकारचं नुकसान अमेरिकेचं केलेलं आहे, नवीन नवीन सॅटेलाईट इमेज आणि हे सगळं, कारण अमेरिकेने स्वतःचे त्या सगळ्या भागात आपल्याला राहुल गांधी आणि हे सगळे म्हणत होते की तुम्ही राफेलचं काय झालं, हे काय झालं सांगत का नाही. अमेरिकेचं किती नुकसान झालं अमेरिका कुठे सांगते. सॅटेलाईट इमेज त्याच्यावर अमेरिकेने बंदी घातली. अमेरिकन कंपन्यांना सांगितलं की शेअर करायचं नाही, कारण त्या इमेजमधनं अमेरिकेचं किती नुकसान झालं याचा निष्कर्ष जगभरातले तज्ज्ञ काढतात. आणि त्यामुळे कुठलाही देश अशाच गोष्टी करतो. पण आपल्याकडे ते विरोधी पक्ष इतके कर्मदरिद्री आहेत की आपलं काय नुकसान झालं नाही झालं तेही सगळ्या जगाला सांगावं. का तर म्हणे मोदी सरकारचं नाक कापता येईल, इतके कर्मदरिद्री लोक आपल्याकडे. विषयाकडे तो विषयांतर करत नाही. आणि त्यामुळे अमेरिकेसाठी जे जग दिसतंय आता, जर इराणबरोबर सामंजस्य करार झाला तर कदाचित हे युद्ध भडकू शकतं. मी काही ट्रम्प नाही आहे, ट्रम्पच्या मनात काय येईल अमेरिकेच्या मनात काय येईल मी आज सांगू शकत नाही. पण जर सामंजस्य करार झाला तर एका प्रकारे इराणवरचे जर निर्बंध उठल्यानंतर इराण अतिशय वेगाने विकास करू शकेल. आता हे इराण सरकारवर अवलंबून आहे. इराणी लोक अतिशय हुशार आहे, टॅलेंट आहे, सुशिक्षित आहे. हे इराणच्या शासन व्यवस्थेने स्वतःहून जी इस्लामिक राज्यव्यवस्था राबवून देश मागे नेला, जे पाकिस्तानने केलं तेच इराणने केलं. ते जर त्यांनी बदललं तर इराण पुढच्या 5 वर्षात एक महत्त्वाचा देश, सौदी अरेबिया, UAE सगळ्यांना इराण मागून टाकू शकेल. जर अमेरिकेने निर्बंध उठवले आणि इराणनी इस्लामिक मूलतत्वादाला पाठिंबा द्यायचं थांबवलं, ती इराणमध्ये प्रचंड क्षमता, इराण पटकन पुढे जाऊ शकेल. आणि मग पुन्हा पाकिस्तानचं महत्त्व वाढेल, कारण अमेरिका पाकिस्तानमध्ये असेल तर इराणवर लक्ष ठेवता येईल, आखातावर लक्ष ठेवता येईल, चीनवर लक्ष ठेवता येईल, भारत ज्या वेगाने वाढतोय भारतावर लक्ष ठेवता येईल, रशियावर लक्ष ठेवता येईल. पाकिस्तान वापर करून द्यायला तयारच आहे. पण हे करायचं तर पाकिस्तानला त्या ज्या दरीत खड्ड्यात जात चाललाय त्याच्यातनं बाहेर काढायला पाहिजे. आणि त्यामुळे अमेरिका, सौदी अरेबिया मिळून पाकिस्तानला बाहेर काढते. याच्यात भीती आहे की पाकिस्तानला बाहेर काढताना लगेच कुत्र्याची शेपटी वाकडी ते वाकडी पाकिस्तान पुन्हा लगेच मिळालेल्या संपत्तीचा, बाय द वे त्यांना सौदी अरेबियाकडनं $2 अब्ज मिळालेले आहेत, बँकेत पैसे जमा झालेले आहेत, बातमी आहे. एकदा हे सुरू झालं की पाकिस्तान लगेच या पैशाचा वापर भारताविरुद्ध करू शकेल. त्या दृष्टीने आपण सावध राहायला पाहिजे. पण जी संधी आपल्याला आपल्या कर्तृत्वावर मिळायला पाहिजे ती आपल्याला कोणी देणार नाही. आपल्याला ती संधी हिसकावून घ्यावी लागेल. कोणीही तुम्हाला सन्मान देत नाही, कारण सन्मान मिळवावा लागतो. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण जात नाही. सिंह कितीही शूर असला तरी तुम्हाला जाऊन शिकार करावी लागते. आणि जोपर्यंत आपण ही शिकार करत नाही तोपर्यंत तुम्हाला सिंहपद मिळणार नाही आणि शिकारही मिळणार नाही. आणि त्यामुळे पाकिस्तानचं महत्त्व वाढतंय. हे फक्त त्यांनी काही $1 अब्ज याला देणगी वगैरे त्याच्यातून ती सुरुवात झाली, तो सिग्नल होता. पण पाकिस्ताननी त्याची उपयुक्तता सिद्ध केली की पाकिस्तानला नवीन ग्राहक मिळणं फार अवघड गोष्ट नाही आहे. पाकिस्तानची काही विश्वगुरू होण्याची महत्त्वाकांक्षा नाही, पाकिस्तानची महासत्ता होण्याची महत्त्वाकांक्षा नाही. पाकिस्तानची एकच महत्त्वाकांक्षा आहे भारताची, वाट लावायची, भारताला त्रास द्यायचा. तेवढ्याच याने तो काम करतोय. आणि तोपर्यंत पाकिस्तान खाली डोकं घालून काम करायला तयार. आणि त्यामुळे भारताने काय करायला पाहिजे तर भारताने या गोष्टीतनं धडा घेऊन आपण आपल्या विकासावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. ज्याच्याकडनं जे मिळेल ते स्वागतच आहे, पण जगाकडनं मदत मिळणार नाही हे गृहीत धरूनही स्वतः आपण काय करू शकतो त्याचा देखील विचार करावा लागेल. हे जे बदल होत आहेत जगात हे नेहमीचे नाही आहेत, काहीतरी स्थित्यंतर होणारे बदल आहेत. आणि त्यात पाकिस्तानचं नशीब फळफळलेलं आहे असं मला वाटतं. आता पाकिस्ताननी ते घालवलं तर ही पाकिस्तानची चूक आहे. पण मला का नाही, पाकिस्तानला का, या आर्ग्युमेंटला काही अर्थ नाही आहे. आपण पाकिस्तान नाही आहोत. पाकिस्तानचं जे स्वप्न आहे ते आपलं नाही आहे. पाकिस्तानची जी महत्त्वाकांक्षा आहे ती आपली नाही आहे. आणि त्यामुळे आपल्यासाठी कायमच चढाई, म्हणजे काय म्हणतात, उंच डोंगर शिखरावर, पर्वत शिखरावर चढायचं. आणि त्यामुळे पाकिस्तानला का मिळालं, मला का नाही मिळालं, याला काही अर्थ नाही आहे. आणि त्यामुळे या सगळ्या घटनांकडे नीट लक्ष दिलं पाहिजे. पाकिस्तान जर हे युद्धविराम झाला तर पाकिस्तान पुन्हा एकदा अमेरिकेच्या गळ्यातला ताईत होणार हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपल्याला कुठे जायचं आहे, आपल्याला कुणाला मागे टाकायचं आहे. आपण आपलं सर्वोत्तम टॅलेंट अमेरिकेला दान देतोय, आपण आपले सर्वोत्तम उद्योगपती दुबईला देतोय, आपला पैसा लंडनला देतोय, कारण आपण आपल्याकडे सुधारणा करू शकत नाही. हे आपल्याला सुधारावं लागेल. आणि म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे.
नोबेल पारितोषिक मिळालं न मिळाल्याने काही फरक पडत नाही. महात्मा गांधींना काही नोबेल पारितोषिक मिळालं नव्हतं. म्हणजे मी काही महात्मा गांधींचा अजिबात भक्त नाही, मला तर वैचारिक विरोधक आहे, पण तरी इतर ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं त्याच्यापेक्षा महात्मा गांधींचं योगदान मोठं होतं. आणि त्यामुळे या गोष्टीच्या मागे न लागता आपल्याला कुठे जायचं आहे ते लक्षात ठेवून पुढे काम सुरू करण्याची गरज आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.